हॅलो हॅलो अंजली, काय झालं अंजली, तू रडतेस का अशी? हॅलो, मी बोलतोय तुझा पप्पा, बाबा बोलतोय मी. अंजली, तू रडतेस का? आधी शांत हो, शांत हो बघू आधी. काय झालं? परत परत कोणी छळलं का तुला? परत कोणी त्रास दिला का त्या लोकांनी? मला सांग बरं अंजली. काय तुला 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 चटके दिले? माझ्या मुलीला चटके दिले? तू घाबरू नको अंजली, अंजली तू घाबरू नको. हा बाप तुझा जिवंत आहे. तुझ्या केसालाही धक्का लागला ना तर त्यांची खैर नाही, सोडणार नाही मी त्यांना. अरे सागर, तुमचं लव्ह मॅरेज होतं ना, म्हणून आम्ही तुमचं लग्न लावून दिलं आणि 6 महिन्याच्या आतच तुम्ही माझ्या मुलीला छळायला सुरुवात केली. इतकं घाणेरडं, खालच्या पातळीला चटके दिले तुम्ही तिला. खूप झालं आता, खूप झालं. आता माझी मुलगी तिथे राहणार नाही, लक्षात ठेवा. मी तिला आजच, आत्ताच्या आत्ता तिला इथे परत आणतो घरी माझ्या. खूप झालं. एवढे दाग दागिने, पैसे, गाडी देऊन सुद्धा तुमचं मन नाही भरलं. एवढा मात चढलाय तुम्हाला, हा? पोट नाही भरलं. मी जर पोलीस कंप्लेंट तुमच्या विरुद्ध केली ना तर सगळे तुम्हाला आत टाकीन मी सरळ. मग तुमचे लागतील बरोबर, लक्षात घ्या. हा, माझ्या मुलीला छळता. माझी एकुलती एक पोरगी आहे ती, हो, एकुलती एक मुलगी आहे, तिला छळता तुम्ही कारण नसताना. ते पैशासाठी, फक्त पैशासाठी तुम्ही तिला छळ केलात, तिला चटके दिले. नाही नाही नाही, आता सहन होत नाहीये. हे बघ सागर, खूप वाट बघितली सुधारण्याची, पण नाही, मी तिला आत्ताच्या आत्ता घरी आणतो इथे. हे बघ सागर, सागर, हॅलो 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 सागर, फोन कट केला. अरे सुनील, छातीत दुखतंय रे माझ्या. सुनील, छातीत दुखतंय. आपल्या आपल्या तुझ्या बहिणीला त्रास देतात रे ते. आज चटके दिले त्यांनी, असं अंजली सांगत होती मला. अंजली थांब, मी आहे, मी आहे, मी आहे, मी येतोय, तुला घ्यायला येतोय. अंजली घाबरू नकोस. अरे सुनील, आपल्याला जावं लागेल आत्ताच्या आत्ता. चल गाडी काढ, त्यांच्याकडे जाऊ आणि मुलीला आत्ता घेऊन येऊ. आपल्या अंजलीला आत्ता इथेच्या इथे घेऊन येऊया. सहन नाही होते मला, सहन नाही होते. चल चल सुनील, चल गाडी काढूया, चल निघूया आपण आत्ता. बाबा तुम्ही आधी शांत व्हा, हायपर होऊ नका, काहीतरी मार्ग निघेल. हो हो बाबा, आपण निघूया. आपण आता तिथे मुलीच्या सासरी जाऊया. तुम्ही काळजी नका करू बाबा, मी आहे तुमच्या बरोबर. आपण एकत्र तिथे जाऊया गाडीनी. आत्ता निघूया बाबा, आत्ता निघूया, निघूया आपण. मी तुम्हाला सांगत होतो, हे वारंवार भांडणं होतात, आपण आपल्या बहिणीला आणूया, मुलीला आणूया घरी. पण तुम्हीच नाही म्हणत होतात, तुम्हीच नाही म्हणत होतात सारखे सारखे. काय करणार? ह्याच्यासाठी उपाय काय? आता झालं ना, बघा हे असं घडलं आपल्या बाबत. आपण निघूया, आपण बाबा एक क्षणभर न थांबता आपण निघूया, लगेच निघूया आपण. चला चल चल चल, लवकर चल, निघूया आपण, चल.